नमस्कार. बघितलं का मंडळी, आज बनवलेत साबुदाणा बटाटा चकली. बघू शकता तुम्ही, ही चकली बनवले, खूप छान लागते, मस्त. पण त्याआधी तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते, म्हणजे दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती. तर मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे साबुदाणा बटाटा चकली, जी उपवासासाठी लागते. तर ह्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला चकली करायची नसेल तर तुम्ही असे लांब लांब सांडगेसुद्धा करू शकता. तर चला बघूया माझ्या किचनमध्ये. बटाटा साबुदाणा चकली बनवण्यासाठी मेन काम आहे ते म्हणजे साबुदाणा भिजवणे. जर आपले साबुदाणा व्यवस्थित भिजले नाही तर तुमची चकली अजिबात खुसखुशीत होणार नाही, ती कडकड होते. तर त्यासाठी काय करायचं आहे, पाण्याचं योग्य प्रमाण हे महत्त्वाचं नाही का. तर काय करायचं आहे, आदल्याच रात्री आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 वेळा पाण्याने. आणि धुतलेल्या साबुदाण्यामध्ये काय करायचं आहे, आपण ज्या भांड्याने मोजून घेतलं होतं साबुदाणे, त्याच भांड्यात काय करायचं आहे, गरम उकळलेलं पाणी दीडपट घालायचं आहे. तर इथं हे भांडं जे छोटं दिसतंय तितकं भरलेलं होतं माझं साबुदाणे. तर त्याच भांड्याने काय करायचं आहे, एक आता मी घातलेलं आहे भांडं भरून पाणी. तर आता दुसरं भांडं काय करायचं, अर्धं म्हणजे हाफ भांडं, म्हणजे दीडपट पाणी आपल्याला घालायचं आहे. आणि आता हे मस्तपैकी रात्रभर भिजत ठेवूया. आता हे आपल्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. आता मस्त आपला साबुदाणा भिजून तयार आहे, म्हणावं तितकं त्याच्यामध्ये पाण्याचा अंशसुद्धा शिल्लक आहे. तर आपण काय केलं होतं, अर्धा किलो साबुदाणा घेतला होता. तर त्याचे दुप्पट काय करायचे आहे, उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत आणि 2 चमचे जिरे, 2 चमचे मीठ आणि 2 ते 3 चमचे तिखट. तुम्ही हिरवी तिखट घेण्याऐवजी लाल तिखट घेतलं तर सुद्धा चालेल. जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही ह्याचं प्रमाण वाढवा. जर तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर काय करा, तुम्ही हिरवं मिरचीचं प्रमाण हे कमी करू शकता. आणि आता काय करूया आपण, बटाटे काय करायचे आहेत, स्मॅश बिलकुल करायचं नाही. ते काय करायचं आहे, एखादी किसणी घेऊया आपण आणि समस्त किसणीवर काय करायचं आहे, किसून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे तुकडे पडणार नाहीत आणि स्मॅश करताना तुकडे होऊन जातात. म्हणून किसून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला मळतानासुद्धा त्रास होणार नाही. याची काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो नाही का. आता मस्तपैकी हे किसणीवर किसून घेते मी सर्व. आता ह्या 1 किलो बटाटा उकडलेला होता, तो मी मस्तपैकी असं किसणीने किसून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय करूया, आता आपण साबुदाणा जो भिजवत ठेवला होता भांड्यामध्ये तो आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही ह्या स्टेजला जिरं आणि मीठसुद्धा घालू शकता. पण काय करायचं आहे, थोडंसं आधी मळून घेऊया आपण, जेणेकरून बटाटा आणि साबुदाणा हा एकजीव झाला पाहिजे. म्हणून काय करायचं आहे, मस्तपैकी खाली कापड टाका, त्याच्यावर परात ठेवा आणि हाताने मळायला सुरुवात करा. 5 ते 7 मिनिट कंटिन्युअसली मळा, जेणेकरून हे एकजीव झालं पाहिजे. आणि साच्यातून गाळताना अजिबात आपली चकली ही काढताना तुटणार नाही, याची काळजी घेऊन आपण मळायचं आहे. तर जितकं तुम्ही जास्त मळाल तितकं तुमचं पीठ काय होईल, सॉफ्ट होईल आणि चकली करताना तुटणार नाही मध्ये मध्ये. असं मस्त हाताने चुरून ते मिश्रण एकजीव करा. तर आता माझे 7 ते 8 मिनिट हे मळून झालेलं आहे. कलरसुद्धा चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. व्हाईट आणि येलो होता, आता हा थोडासा लाईट झालेला आहे. तर आता इथं मी काय केलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे आणि मस्तपैकी अजून थोडंसं मिक्स करते आणि मग थोड्या वेळानंतर मीठसुद्धा घालून असंच मिक्स करून घ्यायचं आहे. असं एका हाताने परात पकडा आणि एका हाताने मळायला घ्या, म्हणजे तुमची पूर्ण ताकद ही त्या मिश्रणाला एकजीव करण्यासाठी यूज होईल. असं फिरून मस्तपैकी मळून घ्या. जितकी जास्त मेहनत तितकी जास्त टेस्ट. तर हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेऊया.
लास्टला हिरवी मिरची टाकून घेऊया, कारण हाताला काय होतं मळून झाल्यानंतर थोडंसं भगभग होऊन जातं ना, म्हणून काय करायचं सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर शेवटला आपल्याला हिरवी मिरचीचं वाटण घालणं गरजेचं आहे. तर आता सर्व माझं मिश्रण हे मिक्स करून मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं आहे. तर आता आपल्याला चकलीचा साचा घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यामध्ये चमच्याच्या मदतीने बिना पोकळ राहता पूर्ण प्रेस करून करून आपल्याला चकलीचा साचा हा भरायचा आहे. हवा अजिबात शिल्लक राहता कामा नाही. चमच्याने भरा, जेणेकरून हवा शिल्लक राहिली नाही पाहिजे. जर तुमची हवा साच्यामध्ये शिल्लक राहिली तर तुमची चकली ही पाडताना तुटत राहील. तर मी तर थोडंच तुम्हाला करून दाखवणार आहे. चॉपिंग पॅडवर मी आता थोडेसे तुम्हाला दाखवण्यासाठी काढते. नंतर मी बाहेर हॉलमध्ये बसणार आहे कागदावर गाळण्यासाठी. तर आता मी तर चकली तुम्हाला पाडून दाखवते. चकली पाडताना महत्त्वाची एक टीप आहे. तर काय करायचं, तुम्हाला साचा हा पूर्ण वरती नाही धरायचा आहे. जसं की आपण नॉर्मल चकलीसाठी वरतून आपण धार धरून चकलीचा साचा फिरवतो नाही का, तसं अजिबात करायचं नाही. थोडंसं खाली खाली करून आपल्याला ही चकली गाळून घ्यायची आहे, नाहीतर मग आपली चकली काय होईल, तुटून जाईल. तर मी अर्धा साचा मी इथं गाळून घेणार आणि नंतर बाकीचं मी तुम्हाला पुढे दाखवतेच. इथं मी 7 ते 8 चकल्या आता पाडलेल्या आहेत आणि ह्या चकल्या पाडताना पूर्ण चिकटून आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे. जो फेरा असतो तो थोडासा स्पेस देऊन घातला पाहिजे, नाहीतर तो तळताना थोडासा कडकड लागण्याची शक्यता असते आणि फार काही मोठ्या करायच्या भानगडीत पडायचं नाही आहे. आपल्याला 2च फक्त फेरा घातला तरीसुद्धा चालू शकतो. तर आता मी तर हॉलमध्ये आलेले आहे फॅनच्या खाली आणि असा पॉलिथिन खाली अंथरून घ्यायचा. तुमच्या गॅलरीमध्ये जर ऊन येत असेल तर तुम्ही गॅलरीमध्ये टाकू शकता आणि ह्याला उन्हामध्येच सुकवा. ही एक महत्त्वाची टीप आहे इथे, कारण ह्याच्यामध्ये शिजलेला बटाटा असतो, तो खराब होण्याची शक्यता असते. जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही 24 तास फॅनच्या खाली ठेवून द्या, जेणेकरून तो बटाटा ओला असतो तो सुकण्यास मदत होईल आणि आपल्याला कुबट वास येणार नाही. आणि साचा भरते वेळीसुद्धा तेल लावायची काहीही गरज नाही, नाहीतर मग तेलाचासुद्धा वास येतो. अजिबात साच्याला चिकटत नाही हे मिश्रण. बघा तुम्ही इथंसुद्धा मी चकली तुम्हाला पाडून दाखवते. अगदीच चकलीचा शेप राऊंड येणार नाही आहे. असा मस्त तुटले तरी चालेल. तळल्यानंतर खूप खुसखुशीत आणि मऊ लागतात. आता मी इथं पूर्ण माझं 1 किलो बटाटा, अर्धा किलो साबुदाणा ह्या मिश्रणाचे पूर्ण सांडगे हे तयार झालेले आहेत. एक पूर्ण मोठा पॉलिथिन आणि इथं हा एका माझ्या टोपाचं झाकण आहे ते भरलेलं आहे आणि 3 ते 4 तासानंतरचा हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही बघू शकता थोड्या प्रमाणात ते सुकलेलं आहे. आता असंच आपण हे 2 ते 3 दिवस सुकवून घेऊया, जेणेकरून आपल्याला हे वर्षभर टिकण्यास मदत होईल, अजिबात खराब होणार नाहीत. तर आता आपण तळूनसुद्धा बघूया. तर माझे 2 ते 3 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेत. आता कढईमध्ये मी तेल ठेवलं होतं आणि ते जास्त गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण तळून घेऊया. तर जास्त गर्दी नाही करायची केव्हाही साबुदाणा चकली तळताना. ती 2 ते 3च टाकून आपल्याला असे मस्त मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यातील आतील जो साबुदाणा असतो तो मस्तपैकी तळला जाईल. तुम्ही बघू शकता. आता मी दुसरासुद्धा 2 चकल्या टाकलेल्या आहेत आणि त्या तळून घेतलेल्या आहेत. मस्त दिसतात, खूप छान लागतात, खमंग लागतात, अजिबात तेलकट होत नाहीत. आता मी तर एक चुरून दाखवते तुम्हाला. बघा मस्त दिसते की नाही, खूप छान पण लागते. बघा बघितलं, ह्या पद्धतीने तुम्ही चकली बनवा, खूप छान लागते. परफेक्ट प्रमाण आहे. थंड पाण्याऐवजी गरम पाणी वापरा, जेणेकरून साबुदाणा हा मस्त भिजला जाईल आणि कडकडीत होणार नाही चकली. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. परत पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.